बोला. जय महाराष्ट्र. पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कराविषयी आज मी आपल्यासमोर आलेलो आहे. पनवेल महानगरपालिकेचा शास्तीकर माफ झाला म्हणून काही मोठे मोठे बॅनर लावले, प्रिंट मीडियाला बातम्या दिल्या, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, परंतु शास्तीकर माफ करून काय साध्य केलं? आज आमची सर्वसामान्य नागरिकांची महाविकास आघाडीची मागणी तर सरसकट 5 वर्ष तरी मालमत्ता कर माफ करावा, परंतु कोणत्याही प्रकारची मालमत्ता कर सूट न देता त्यांनी फक्त वरचा दंड कमी केला आणि मालमत्ता कर तसाच ठेवलेला आहे. आणि हा मालमत्ता कर नवी मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका पुण्यापेक्षा डबल टिब्बलने आहे. बघा, ग्रामपंचायत असतो, ग्रामपंचायत नंतर नगर परिषद असतो, नगर परिषद नंतर नगरपालिका असतो आणि मग महानगरपालिका असतो. परंतु सर्वांचा बोजा हा या आमच्या सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. बघा मित्रांनो, की आज पनवेल महानगरपालिकेमध्ये फक्त नुसतं भ्रष्टाचार चालू आहे. आमच्या वरवणी गावाचं बघितलं तर धरणाखालून पाणी वाहतो, त्या बंधाऱ्या खाली पाणी वाहतो. आम्ही किती वेळा अर्ज केला परंतु कोणत्याही प्रकारे दखल घेत नाही. हा पैसा आहे ना फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी पाहिजे. म्हणून मी या पनवेल महानगरपालिकेचा निषेध करतो. आमच्या पुढच्या जमिनी आज शिरको प्रकल्पग्रस्त सर्व हे आमचे गाववाले आहेत, यांच्या जमिनीवर वसाहती नवीन उभ्या राहिल्या, त्या वसाहतीमध्ये शिरकोने सर्व त्यांना सुविधा दिल्या, परंतु आमचा स्थानिक तसाच पडून राहिलेला. यांना नाही पाणी, नाही रस्ते, नाही गटारे, नाही कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा शिरकोने दिलेल्या नाही. आणि ही गावं परस्परही पनवेल महानगरपालिकेवर चालली आहेत आणि पनवेल महानगरपालिका आमच्यासाठी काहीच करत नाहीये. यासाठी पनवेल महानगरपालिकेचा आम्ही निषेध करतो आणि संपूर्ण आम्हाला मालमत्ता कर माफ करावा अशी आपणास आयुक्तांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज.